मनोज जरांगे पाटील हे फक्त नाव नाही, तर हा ज्वलंत आणि जिवंत महाराष्ट्राचा इतिहास आहे. एका रात्रीत अंगाने सडपातळ असलेल्या, अंगावरती पांढरे कपडे, गळ्यात भगवा गमछा आणि पायात एक शूज असलेला हा माणूस एका रात्रीत महाराष्ट्राच्या राजकारणाची पोळेमुळे बदलून टाकतो. गळ्यात भगवा गमछा घेऊन महाराष्ट्राच्या लाखो गमछेधाऱ्यांना एकत्र करून भगवं वादळ निर्माण करतो. अण्णासाहेब पाटील यांच्यानंतर भगवं वादळ कोणी जर निर्माण केलं असेल तर ते मनोज जरांगे पाटील. एक सामान्य माणूस ज्याने महाराष्ट्रामध्ये एक इतिहास रचला. याच मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात अनेक जण आहेत. अनेक जण नावं ठेवतात, टीका करतात. अनेक जण यांच्या विरोधात उभे राहतात. कित्येक लोक म्हणतात मनोज जरांगे पाटील म्हणजे स्वेच्छेने उभा राहिलेला माणूस नाही, तर हा पवार साहेबांनी उभा केलेला माणूस आहे. ज्यांना असं वाटतं त्यांनी हा व्हिडिओ पहा. 2021ला महाविकास आघाडीच्या काळात पाटलांनी 109 दिवस आंदोलन करत शरद पवारांच्या घरावरती मोर्चा काढला होता. तर 2 वर्षापूर्वी त्यांच्या आंदोलनाला गालबोट पोहोचवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. तेव्हापासून महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात एकच नाव चर्चेत आलं. ते नाव होतं मनोज जरांगे पाटील. खरं तर यांच्या बाजूने कोणी बोलायला तयार नव्हतं. लाखो मराठा बांधवांना एकत्र करून ज्यांनी हक्कासाठी लढायला शिकवलं त्या वादळाचं नाव आहे मनोज जरांगे पाटील. त्यांच्या या आंदोलनाच्या बाजूने कोणती मीडिया बोलत नव्हती. मात्र एक नाव आवर्जून घेते, ते नाव आहे प्रसन्न जोशी, पुढारी न्यूजचे संपादक. प्रसन्न जोशी हे स्वतः आंदोलनामध्ये गेले. आंदोलनामध्ये जाऊन मराठा बांधवांच्या बाजूने बोलणारा एका न्यूज चॅनलचा हा एकमेव संपादक. खरं तर मराठा बांधव आयुष्यभर या माणसाच्या ऋणात राहतील. कारण सरकारच्या विरोधात जाऊन सत्य बोलायची हिंमत कोणामध्ये येत नाही आणि कोणी करत नाही, खास करून मीडिया. या माणसाने ती हिंमत केली. मराठ्यांचा आवाज उठवला. मराठ्यांच्या बाजूने बोलायला सुरुवात केली. आणि मराठ्यांनी जे आंदोलन केलं ते आंदोलन किती निस्वार्थी आणि शिस्तबद्ध आहे हे दाखवून देणारा एकमेव माणूस म्हणजे पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी सर. हे मराठे कायम आपल्या ऋणात राहतील. जरांगे पाटलांचं मुंबईमधील आमरण उपोषण संपलं, विजय मिळाला आणि गुलालाने माखलेले जरांगे पाटील अक्षरशः घरी जाऊन पोहोचले. माझे वडील घरी सुखरूप परत येतील की नाही याची खात्री नसलेली त्यांची ती निरागस कन्या त्यांच्या कुशीत येऊन बाजूला डोळ्यात पाणी आणून उभी होती. जर जिवंत आलो तर तुझा, नाहीतर समाजाचा. कुकू पुसून तयार राहा असं म्हणून स्वतःच्या पत्नीला सांगितलं होतं. डोळ्यात पाणी आणून स्वतःच्या समाजाचा विजय आणून देणाऱ्या नवऱ्याचं ती माऊली औक्षण करत होती आणि शेवटी विजयाचा गुलाल सार्थकी ठरला.